निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये सुनील देवधर यांचं नाव आहे। तशी तयारी सुद्धा देवधर यांनी सुरू केल्याचं दिसतंय। लोकसभा जागेबाबत केंद्रीय समिती ज्यांना तिकीट देईल त्यांचं काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला त्यांची जोरदार तयारी सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर सध्याची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। पुणे लोकसभेवरून अनेक चर्चा रंगल्या होत्या। आता या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये सुनील देवधर यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेनं येतंय। त्यांनी तशा पद्धतीनं तयारी सुरू केल्याचं सुद्धा बोललं जातंय। लोकसभेच्या जागेबाबत केंद्रीय समिती ज्यांना तिकीट देईल त्यांचं मी काम करणार असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी स्वतः आता जोरदार तयारी सुरू केली आहे। लोकसभेची तयारी आहे सगळी असं तुमचं परसेप्शन आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशासाठी जी 10 वर्ष कामं केलेली आहेत, निर्णय घेतलेले आहेत, ते जनतेपर्यंत पोचवणं हे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडत आहोत। गेले काही दिवसांपासून पुणे लोकसभेसाठी तुमचं नाव खूप चर्चेत येते, अजूनही नाव चर्चेत आहेत, मात्र तुमचं नाव आघाडीवर आहे। चर्चा करणारे चर्चा करत राहतील, आम्ही काम करणारे लोक आहोत, काम करत राहू। पक्षाने तिकीट दिल्यास पुणे लोकसभा लढवणार ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं आणि पार्लमेंटरी बोर्ड जे काही निर्णय घेतात ते आम्हा सगळ्यांना बाध्य असतात। खरं तर आत्ता लोकसभा निवडणूक येत आहेत, त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर पक्षाने ती दिली तर, आणि आत्ता तुमची काय? लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पुण्याचा जो उमेदवार असेल त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत। ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणण्यासाठी सुनील देवधर पूर्णपणे ताकदीने तयार आहे। सुनील देवधर तयार आहेत का आपण लोकसभेसाठी जर पक्षाने दिली तर? ज्याला तिकीट मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी मी तयार आहे। पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणायचं। कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।